पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीची मुंबईत आज बैठक. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत जिल्ह्यातील नेते करणार चर्चा. आघाडी की युतीला पाठिंबा, एकमत होईना. जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आज शुक्रवार दिनांक 6 मुंबईत बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत जिल्ह्यातील नेते चर्चा करणार आहेत. महायुतीसोबत जायचं की महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा याबाबत एकमत होत नाही, त्यामुळे बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 18 मार्चला होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा परिषदेचे 6 सदस्य आहेत आणि या सदस्यांची भूमिका सत्ता स्थापनेत निर्णायक असणार आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्षातील अनेक नेत्यांचा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आग्रह आहे, तर युतीला पाठिंबा द्यावा असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष तटकरे यांच्यासोबत बैठकीत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. आणि 2 दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी तटकरे यांची भेट घेतली होती. मात्र जिल्ह्यातील सर्व नेत्यांना बरोबर घेऊन निर्णय घ्यायचे ठरले. त्यानुसार मुंबईतील बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र देशमुख उपस्थित असणार आहेत. मात्र पक्ष काही आदेश देऊ देत, आम्ही कोणासोबत जायचं हे आमचं ठरलं आहे अशी काही सदस्यांची भूमिका आहे, अशी चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.